सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. उन्हाळा हा सहजासहजी कोणाला आवडत नाही, पण उन्हाळ्यात एक असं फळ येतं ज्याच्यासाठी सगळेच दिवाने आहेत. तो म्हणजे आपला फळांचा राजा आंबा. तर चला मग मित्रांनो, आपण आता आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघून घेऊया, जाणून घेऊया आंब्यापासून आपण काय काय बनवू शकतो ते. चला मग मित्रांनो, पाहूया आंब्याचा रवा केक कसा बनवायचा तो. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबागर 1 वाटी, रवा 1/2 वाटी, साखर अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी, तेल पाव वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, बेकिंग सोडा पाव चमचा आणि सुकामेवा आपल्या आवडीनुसार. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस एकत्र करून एक मस्त बॅटर बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतला आहे आंबा, नंतर त्याच्यात टाकला आहे रवा, त्याच सोबत साखर, त्याच सोबत दूध, आणि तेल. हे सगळे जिन्नस मी बेकरीसाठी जे माप मिळतं त्या भांड्यानेच मापून घेतला आहे. पहा, आपलं बॅटर तयार आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे. जर बॅटर जास्त घट्ट असेल तर कन्सिस्टन्सी लेवल करण्यासाठी तुम्ही त्यात अजून दूध घालू शकता. बॅटर मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि आपण त्याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत इथे जे भांड्यात आपण केक बनवणार आहे म्हणजे मोल्डला ग्रीस करून घेऊया. मोल्ड ग्रीस करण्यासाठी सर्वप्रथम त्याला तेल लावून घेतलं आहे. नंतर मी त्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरवलं आहे. पहा, आपलं बॅटर कसं व्यवस्थित असं फुगलं आहे. रवा व्यवस्थित फुगल्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी पण चेंज झाली आहे. आता आपण बॅटरमध्ये सुकामेवा टाकूया आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपण त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालूया. त्याच सोबत 3 ते 4 चमचे असं दूध त्यावर घालून मस्त असं व्यवस्थित मिक्स करूया. बेकिंग पावडर बेकिंग सोड्यावर दूध टाकल्यामुळे ते ॲक्टिवेट झालं आहे आणि पहा किती मस्त असं बबल्स आले आहेत आणि आपलं बॅटर सुद्धा किती मस्त फ्लफी झालं आहे. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये आपण सगळं बॅटर ओतून घेऊया. पहा, बॅटर ओतून झालं आहे. आता आपण मोल्डला एकदा दोनदा असं व्यवस्थित टॅप करून घेऊया, जेणेकरून बॅटरमधली काय हवा असेल ती टॅप करून वर येईल. तयार आहे आपला केक बेक होण्यासाठी. त्याच्यावर डेकोरेशनसाठी मी थोडे असे आंब्याचे तुकडे पसरवत आहे, जेणेकरून नंतर केक दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. मी केक कुकरमध्ये बनवत आहे. कुकरमध्ये आपल्याला केक बनवण्यासाठी कुकर आपल्याला 5 मिनिटं पहिले प्रीहीट करावा लागेल. मी कुकर ठेवला आहे. त्याच्या तळाशी मी मीठ टाकून घेतलं आहे. नंतर
उंच असा एक स्टँड ठेवला आहे। आपला मोल्ड ज्या साईजचा आहे त्याच्याहून मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून मोल्ड ठेवल्यानंतर चारी बाजूने हवा अशी खेळती राहील आणि आपला केक सगळीकडून व्यवस्थित असा शिजेल। पहा, मी 5 मिनिटं अगोदर कुकर प्रीहीट करून घेतलेला, म्हणजे अगोदर तापवून ठेवलेला। तापवून घेतल्यामुळे तो व्यवस्थित असा गरम झाला आहे कुकर। आता आपण त्यात आपला केक ठेवूया। केक ठेवून झाला आहे। कुकरची शिट्टी काढून नंतर कुकर लावून घेऊया। पहिले 5 मिनिटं जास्त आचेवर आणि नंतरची 40 मिनिटं ही कमी आचेवर असा आपण केक शिजवून घेऊया। 46 मिनिटं झालेली आहे। चला आपण कुकर उघडून पाहूया आपला केक तयार आहे की नाही आणि करून बघूया टूथपिक टेस्ट। पहा, टूथपिक कशी क्लीन अशी निघाली आहे, म्हणजे आपला केक तयार आहे। केकला आपल्या रूम टेम्परेचरवर थंड होऊ देऊया आणि व्यवस्थित असा डिमोल्ड करून सर्व करूया। आपला केक तयार आहे। पहा किती छान दिसतोय। वरून आंब्याचे जे तुकडे टाकलेले त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर लुक आला आहे केकला। डेकोरेट करायची काहीच गरज नाही आहे। हा रवा केक आपण असाच खाऊ शकतो। आता मी त्याला कापून तुम्हाला दाखवते। बघा किती व्यवस्थित असा केकचा तुकडा पडतो आहे ते। मस्त जाळीदार असा केक तयार आहे। पहा, किती नरम पण आहे, हो ना? नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो।